युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अजित दादाचा घात करणारा सापडला. लपला होता तो, काढला. कर्नाटक सरकारने चोरून त्याला बाहेर हाणला चालला. त्याला माहित आहे का? हा व्हिडिओ पूर्ण बघा. अजित दादाचा घात करणारा सापडला. कुठपर्यंत लपला राहिला असता तो? हा, अरे त्याला बाहेर निघावंच लागत होत. अरे तो कोण आहे माहित आहे का? कोण आहे? लखपती आहे, करोडपती, अब्जपती आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो तुम्हाला. अगोदर अजित दादाचा घात कशा पद्धतीने झाला हे माहित करून घेणं गरजेचं आहे. 28 जानेवारी 2026 ला अजित दादाचा घात झाला. बारामतीच्या तालुक्यामध्ये विमान फुटलं. पण विमान फुटलं कसं? हे प्लॅनिंग न केलं काय? हे तुमच्या मनात क्वेश्चन असन. मी सांगणारच आहे तुम्हाला, पण तुमच्या मनातून पण मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे ना. तुमच्या मनात जे प्रश्न होते त्याचं उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप करू नका. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर कमेंट नक्की करा, कारण तुमची कमेंट माझ्यासाठी एक मोटिवेटचं काम करते. अजित दादाचा घात होऊन सतत 2 ते 3 महिने जवळपास होऊन राहिले, तरीही अजित दादाचा घात करणारा सापडलाच नाही. का नव्हता सापडत? का नव्हता सापडत तो? कारण तो लपलेला होता ना बिळात. जसा साप बिळात लपतो, आयता बीळ कोण करतो? साप करतो का? नाही करत ना. उंदर करत असतात बीळ, उंदर. पण उंदर बीळ करत असताना पण त्या बिळात साप घुसला होता, म्हणजे आयता बिळातला नागोबा. या गोष्टीचा उद्देश त्याला चाललं, म्हणजे बीड केलं दुसऱ्यानं आणि हा बिळात लपला होता. विचार करा, हा सापडत नव्हता, नकाब लावून होता. हा म्हणजे घात करणारा अजित दादाचा कोण? आणि तो शास्ता मोठा समोर येत होता आणि म्हणत होता आम्ही घात करणारा राहिला, पकडू, आम्ही असं करू तसं करू. पण स्वतःहून सगळ्या गोष्टी करत असताना तोच निघाला घातवंत. काय म्हणाल तुम्ही? कोण असणार तो? काय वाटतं तुम्हाला? कोण असणार? हा, घात करणारा कोण असणार? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. अजित दादाचा घात करणारा कोण असणार? मी असं म्हटलं तुम्हाला. कोण असणार तो? कमेंट करा तुम्ही, मी सांगतो. खुशखबरी आहे, हा व्हिडिओ पूर्ण बघा. अजित दादाचा घात होऊन 2 ते 3 महिने जवळपास होऊन राहिले. घात करणारा सापडत नव्हता. मग काय? कर्नाटक सरकारने प्लॅन बनवला एक. हा प्लॅन मध्ये तो हरामखोर फसला कसा काय नाही, हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. मला सांगा, अजित दादाचा घात जो झाला हा 28 जानेवारी 2026 ला झाला. आणि अजित दादाचा घात कोण्या पद्धतीने केला? विमान ब्लास्ट करून. त्या विमानात 6 जण बसले, ते 5 जणांचं प्रेत सापडलं. अजित दादा गेले की नाही गेले याचा पुरावा आपल्याकडे नाही आहे, पण व्हिडिओ फुटेज पण नाही आपल्याकडे. कारण जेव्हा देवगिरी मधून निघत असते निघाले होते अजित दादा, तिथले व्हिडिओ फुटेज डिलीट मारले एका हरामखोरानं. डिलीट मारले आणि डिलीट मारल्यावर मुंबईला परतले. तेव्हा मुंबईला जेव्हा विमानात बसतात तिथले पण व्हिडिओ आपल्याकडे नाही आहे. सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे नाही आहे. आणि डिलीट मारले का कोण मारले का मारून केले, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही नक्की कमेंट करा, कारण कमेंट करणं गरजेचं आहे. तुम्हाला माहित आहे, आपल्या चॅनलवर आल्यावर आपल्या व्हिडिओ मध्ये कमेंट करणं गरजेचं आहे. नेमकं कोण काय करून राहिलं, तुमच्या मनात जे प्रश्न आहे त्याचं उत्तर मला हवं आहे. आणि तुमच्या माझ्या भाषेचे प्रश्न आहेत त्याचं उत्तर तुम्हाला हवं आहे. त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतो. कळलं का? अजित दादाचा घात होऊन सतत 2 ते 3 महिने जवळपास झाले. घात कोण्या पद्धतीने झाला हे अगोदर समजून घेऊया. अजित दादा जेव्हा मराठ्या अगोदर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ना. प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटलं होतं अजित दादांना की माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप लावलेले आहे. माझ्यावर 70,000 कोटीचे माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप लावलेले आहे. मी कुठलाही घोटाळा केला नाही असे अजित दादा म्हणत होते. आणि त्यांनी सांगितलं की जे बीजेपी सरकारनं माझ्यावर आरोप केले हे बेबुनियाद आहे. त्यांनीच घोटाळा केला आणि ज्याने किती घोटाळा केला हे माझ्यापाशी काय आहे? प्रूफ आहे. आणि माझ्यापाशी त्याची फाईल आहे असे अजितदादा डायरेक्ट सांगून राहिले. त्या कारणात अजितदादा घात कसा केला बीजेपी वाला नाही? काय वाटतं तुम्हाला? केला का वाटते? कमेंट नक्की करा आणि मला सांगा,
जेव्हा अजित दादा आणि शरद पवार या दोघांचं काय होतं, युती होणार होती, त्यांचा दोघांचा पक्ष एकीकरण करणार होता, त्याच्यामुळे तर असं घात झाला. बीजेपीतल्या लोकांना अगोदर वॉर्निंग केली होती अजितदादानं. त्या कारणामुळे नसन झाला. तर त्यांना असं वाटत होतं की नाही झाला याचा म्हणजे आपला पुरा काळा चिट्टा आपला पुरा त्याच्यापाशी आहे, फाईल आहे, मग ते हे आहे ते आहे, मग काय अजितदादाला उडवा, असं तसं झालं. काय वाटतं तुम्हाला? हा, अजितदादाला उडवा असं तुम्हाला वाटून राहिलं असेल ना, असं झालं असेल तर हा चर्चाला रंगणार आहे. कारण व्हिडिओ पूर्ण बघायचा हा, की अजितदादाला उडवण्याचं धाडस त्यानंच केलं असेल तर. आणि अजितदादानं म्हटलं होतं ना की माझ्यापाशी काय आहे, फाईल आहे, माझ्यापाशी याचा काळा चिट्टा पुरा आमच्या बीजेपीचा माझ्यापाशी आहे. त्या कारणामुळे अजितदादाला मारलं असेल तर. अजितदादा पक्ष तोडून दुसऱ्या पक्षात चालले होते, स्वतःच्या पक्षात चालले होते, त्याचा पक्ष एकीकरण करणार होता, त्याच्यात चालले होते. तर ते बघून त्याला असं वाटलं असं बीजेपी लोकांना काही हा अजित पवार आता आमचं भांडव फोडणार आहे असं वाटलं असेल तर त्यांना काय वाटते? मी जे प्रश्न सांगून राहिलो त्याच्यात उत्तर आहे बरं, लक्षात ठेवा. मी जे प्रश्न सांगून उत्तर आहे मी सांगून दिलं तुम्हाला घात कोण केला. आता समज नको, इशारा काफी आहे, बरोबर नाही काय? तरी पण तुला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून अजितदादाचा घात करणारा सापडणार. कळलं नाही का? कारण कर्नाटक पोलीस तपास अशाच पद्धतीने करून राहिली, कारण अदर राज्यातील आहे आणि अदर राज्यातील पोलीस तपास अशी करून राहिली तुम्हाला सांगू शकत नाही. सीबीआय सीआयडी फेल आहे त्यांच्या समोर, असा तपास करून राहिले. तपास करत असताना त्यांना भरपूर गोष्टी सापडल्या, अजितदादांच्या भरपूर काही सापडलं. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ स्किप करू नका. स्किप करणार तर तुम्हाला काही पाहायला मिळणार नाही, बघायला मिळणार नाही. त्या कारणामुळं काय वाटतं तुम्हाला, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. कारण महाराष्ट्रातल्या पोलीस लोकांनी एफआयआर घेतली नाही, कर्नाटक सरकारने एफआयआर घेतली अजितदादाची. त्या कारणामुळे आता कर्नाटक पोलीस तपास चालू करत आहे अजितदादाच्या घाताचा. नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.